शेतकरी बंधूंनो, कापूस हे एक महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील महत्त्वाचं नगदी पीक असून त्याखाली महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे 38 ते 40 लाख हेक्टर क्षेत्र आहे, तर मराठवाड्यात 15 ते 17 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीखाली आहे. मागच्या 8-10 वर्षात बीटी कपाशीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगानं जवळपास 95 ते 96% हे बीटी खालील क्षेत्र आहे. कपाशीच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणापैकी किडीमुळे होणारं नुकसान हे एक प्रमुख कारण आहे आणि जवळपास 25 ते 30% नुकसान बीटी कपाशीमध्ये हे किडीमुळे होतं. तसं जर पाहिलं तर कापूस पिकावर जगामध्ये जवळपास 1326 किडीची नोंद झालेली असून भारतात 162 प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होतो. महाराष्ट्रात 25 प्रकारच्या किडी कपाशीवर आढळून येतात, परंतु यापैकी 10 ते 12 किडीच मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कापसावरील किडीच्या नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून देखील पूर्वी किडीचे नियंत्रण होत नव्हते. कपाशीचे उत्पन्न कमी येण्यात बोंडअळ्याचा महत्त्वाचा वाटा होता. या बोंडअळ्याच्या व्यवस्थापनासाठी बीटी कापूस हे नवीन तंत्रज्ञान जगामध्ये आलं आणि भारतामध्ये 2002 पासून या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. बीटी तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होऊन बोंडअळीसाठी कीटकनाशकाचा वापरही खूप कमी झाला आहे, परंतु बीटी कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात वाढत असून त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी बीटी कपाशीवरील किडीची ओळख व त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. तुडतुडे ही कपाशीवरील महत्त्वाची रसशोषक कीड असून कोरडवाहू कापसावर या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होतो. सर्वात जास्त प्रादुर्भाव ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो. कापसाच्या संकरित वाणावर देशी वाणापेक्षा तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक असतो. प्रौढ तुडतुडे साधारणपणे 2 ते 4 मिलीमीटर लांब, पाचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो आणि डोक्याच्या भागावर 2 काळे ठिपके असतात. यांची पिल्ले सुद्धा फिकट हिरव्या रंगाचे असून यांना पंख नसतात. तुडतुड्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात. तुडतुड्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूने रस शोषण करतात, त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा पिवळसर पडतात, पाने आकसतात व नंतर कडा तपकिरी किंवा लालसर होतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडाची संपूर्ण पाने तपकिरी होतात व झाड पूर्णपणे लालसर दिसू लागते. कपाशीवरील दुसरी रस शोषक महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. फुलकिडे पावसाळ्याच्या शेवटी आणि लांब उघाड पडली तर मोठ्या संख्येने वाढतात आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उग्र रूप धारण करतात. मागील काही वर्षापासून फुलकिड्यांचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर जास्त प्रमाणात होत आहे. फुलकिडे ही अतिशय लहान व नाजूक असून ते 1 मिलीमीटरपेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असतात. सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली तर त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ दिसतात. त्यांची पिल्ले सूक्ष्म व बिनपक्की असतात. प्रौढ फुलकिडे आणि त्यांची पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो, त्यामुळे पाने व कळ्या आकसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात. पांढरी माशी ही कपाशीवरील आणखी एक महत्त्वाची रस शोषक कीड आहे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो व नंतर नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव आढळून येतो. सध्या बीटी कपाशीवरील पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीच्या काळातील रासायनिक कीटकनाशकाचा अतिरेकी वापर हे एक प्रमुख कारण आहे. यामुळे पांढऱ्या माशीचा कपाशीवर वारंवार पुनरुद्रेक होत आहे. पांढऱ्या माशीची प्रौढ माशी लहान असून साधारणपणे 2 ते 3 मिलीमीटर असते. पंख पांढरे किंवा करड्या रंगाचे असून शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्यभागी 2 तांबडे ठिपके असतात. पांढऱ्या माशीची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात.
याशिवाय पिल्ले त्यांच्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट होऊन त्यावर काळी बुरशी चढते. त्यामुळे पानाच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर काही विषाणूचा प्रसार सुद्धा या माशीमुळे होतो. मावा या आणखी एका रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कपाशीच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळून येतो. पूर्ण वाढ झालेला मावा लांबट असून रंगाने पिवळसर ते गडद हिरवा किंवा काळा व 1 ते 2 मिलीमीटर लांब असतो. मावा शरीराने मृदू असून पोटाच्या मागच्या बाजूस शिंगासारख्या 2 नलिका असतात. ही कीड बहुतेक करून बिनपंखी अवस्थेत आढळते, परंतु पंख असलेला मावा सुद्धा आढळून येतो. माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मोरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय माव्याने शरीरातून बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत. तसेच काही विषाणूचा प्रसार माव्यामार्फत केला जातो. पिठ्या ढेकूण या नवीन किडीचा प्रादुर्भाव कपाशीवर आढळून येत आहे. महाराष्ट्रात 2007 व 2008 मध्ये पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. सध्या ही कीड काही शेतामध्येच थोड्याफार प्रमाणात आढळून येत आहे. ही कीड नियंत्रणात राहण्यामध्ये या किडींचे नैसर्गिक शत्रू कीटक जसे प्रोमिसिडी, अनॅसियस, अनॅगायरस यांची महत्त्वाची भूमिका आहे. पिठ्या ढेकणाचा आकार 4 ते 5 मिलीमीटर असून त्यांचा रंग पांढरट ते पिवळसर असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ ढेकूण लहान, चपटी व दीर्घवर्तुळाकार असतात. शरीराभोवतीचे मेणासारखे पांढऱ्या रेशमी कापसासारखे आवरण हळूच बाजूला केले तर पिवळसर रंगाचे ढेकूण दिसतात. पिठ्या ढेकणाची प्रौढ व पिल्ले कपाशीची पाने, कोवळी शेंडे, पाते, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे त्यांची वाढ होत नाही. हे ढेकूण त्यांच्या शरीरातून चिकट द्राव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर बुरशीची वाढ होते व त्याचा झाडावर विपरीत परिणाम होतो. बोंडे फुटल्यानंतर रुईवर बुरशी वाढून प्रत खालावते. अमेरिकन बोंडाळी ही बहुभक्षी कीड असून विविध पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान करते. बीटी कपाशीमुळे या किडीचे नियंत्रण झाले आहे, पण काही ठिकाणी या बोंडाळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर देखील आढळून येत आहे. भविष्यात या किडीचा बीटीबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते आणि बीटी कपाशीवर देखील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. अमेरिकन बोंडाळीच्या लहान अळ्या पारदर्शी, पिवळसर, पांढऱ्या रंगाच्या किंवा हिरवट असतात. मोठी अळी 30 ते 50 मिलीमीटर लांब, पोपटी किंवा हिरवट रंगाची असून कडेने व पाठीवर तुटक गर्द करड्या रेषा असतात. अळीचा रंग लालसर भुरा किंवा काळसरी असू शकतो. या बोंडाळीचे कोश विटकरी रंगाचे असतात. पतंग मजबूत बांध्याचा असून पुढील पंख गडद तपकिरी रंगाचे असतात. मागील पंख फिकट तपकिरी असून कडा धुरकट असतात. अमेरिकन बोंडाळी अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला कोवळी पाने, कळ्या, पाते, फुले यावर उपजीविका करते. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खाते. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळ्या गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात. ठिपक्याच्या बोंडाळीच्या पतंगाचे समोरचे पंख फिकट पांढऱ्या रंगाचे असून त्यावर मध्यभागी हिरव्या रंगाचा पट्टा असतो. पतंग साधारणतः 10 मिलीमीटर लांब असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी 18 ते 20 मिलीमीटर असून रंग गर्द तपकिरी असतो. अळीच्या अंगावर काळे, बदामी ठिपके व बारीक काटे असतात. शरीराच्या वरच्या बाजूला मधोमध पांढुरका पट्टा असतो. कोश तपकिरी रंगाचे तर अंडी गोलाकार व निळसर रंगाचे असतात. ठिपक्याची बोंडाळी प्रथम झाडाच्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे सुकून जातात. पीक फुलावर येताच अळी कळ्यात शिरून व नंतर बोंडात शिरून त्यांचे नुकसान करते. कीड लागलेल्या कळ्या व बोंडे गळून पडतात. झाडावर राहिलेली बोंडे लवकर फुटतात व त्यापासून कमी प्रतीचा कापूस मिळतो. सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो. सध्या बीटी कपाशीवर देखील सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सेंद्रिय बोंडाळीची अंडी लांबट पण चपटी असून प्रथम रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात
अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढुरकी तर पूर्ण वाढ झालेली अळी शेंद्री रंगाची असते. तिचे डोके गडद बदामी रंगाचे असते. रेशमी आवरणातील कोश 1 सेंटीमीटर लांब असतो, तर पतंग 1 सेंटीमीटर लांब असून गर्द बदामी रंगाचा असतो व पंखावर बारीक काळे ठिपके असतात. सेंद्री बोंडअळी कळ्या, फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. किडलेली पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळ्या बोंडामध्ये आत शिरल्यानंतर वरून तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. अळी बियांना छिद्र करून सरकी खाते, त्यामुळे रुईची प्रत खराब होते आणि सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते. तंबाखूवरील पाने खाणारी अळी ही कीड देखील बीटी कपाशीवरील काही ठिकाणी आढळून येत आहे. ही कीड विविध पिकावर जगणारी असून केव्हा तरी पण मोठ्या प्रमाणात येते. सध्या बीटी कपाशीवरील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरुवातीच्या काळात अळ्या समूहाने राहून पानाच्या मागील हिरवा भाग खरवडून खातात. नंतर एकट्या राहून संपूर्ण पाने खातात. फक्त मुख्य शिरा व उपशिरा तेवढ्याच शिल्लक ठेवतात. ही अळी फुले, कळ्या व बोंडावर सुद्धा प्रादुर्भाव करून नुकसान करतात. बीटी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकाचाच वापर न करता मशागती, यांत्रिक, जैविक पद्धतीचा वापर करावा. तसेच गरज पडल्यास आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. म्हणजे त्या कपाशीच्या झाडावर असलेली पाने, बोंडे इत्यादी खातील व त्यामध्ये असलेल्या किडी, रोगांच्या अवस्था यांचा नायनाट होईल. कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यामुळे त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडींच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. कपाशीच्या शेताच्या कडेने पाण्याच्या चारीतील तसेच पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी यजमान वनस्पती जसे गाजर गवत, पेटारी, बावची, रानभेंडी, रुचकी, कोळशी, कडूजिरे, कंबरमोडी, काळा धोत्रा इत्यादींचा नायनाट करावा. कपाशीचा खोडवा घेण्याचे टाळावे. खोडवा म्हणजे हंगामाबाहेर पीक घेतल्यास किडींना अखंड अन्न पुरवठा होऊन पुढील हंगामात पिकावर लवकर आक्रमण करतात. त्यामुळे कपाशीचा खोडवा घेण्याचे टाळावे. कपाशीच्या कुळातील वनस्पती जसे भेंडी, आंबाडी किंवा ज्या पिकावर कपाशीवरील किडी उपजीविका करतात, उदाहरणार्थ टोमॅटो, हरभरा अशा प्रकारची पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नये. रस शोषण करणाऱ्या तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा. शिफारशीनुसार 2 ओळीतील व 2 झाडातील अंतर ठेवावे. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकाचे संवर्धन करण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखे आंतरपिके किंवा मिश्र पिके तसेच कपाशीच्या पिकाभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची एक ओळ कडेने लावावी. आंतरमशागत करून पीक 8 ते 9 आठवडे तण विरहित ठेवावे. तसेच ज्या तणावर पिठ्या ढेकणावर जगणारे परोपजीवी कीटक जसे प्रोमोसिडी, अनॅसियस, अनॅगायरस आढळून येतील अशी तणे काढू नये. प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाते आणि गळालेली बोंडे जमा करून नष्ट करावीत. पिठ्या ढेकणाचे व्यवस्थापन करताना सर्व पिकावर फवारणी करण्याऐवजी फक्त प्रादुर्भावग्रस्त पिकावर फवारणी करावी अथवा प्रादुर्भावग्रस्त भाग किडीसहित काढून नष्ट करावा. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. पिवळ्या रंगाला पांढऱ्या माशा आकर्षित होऊन चिकटतात व मरतात, म्हणून पिवळे चिकट सापळे कपाशीच्या शेतामध्ये लावावेत. कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान 25 पक्षी थांबे उभे करावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या टिपून खातील. किडींच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. कपाशीवरील मित्र कीटकाचे संवर्धन करावे. यासाठी सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी. कपाशीवर आढळून येणारे लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, सिरफिड माशी, पेंटाटोमिड ढेकूण, काथीन, भुंगे, राबर माशी, गांधील माशी, प्रार्थना कीटक, टॅक्टिड माशी इत्यादी नैसर्गिकरित्या किडींचे नियंत्रण करण्यास मदत करतात. गुलाबी बोंडअळीसाठी पीक 120 ते 130 दिवसाचे झाल्यानंतर
ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्टेरी या परोपजीवी कीटकांचे काळ 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी याप्रमाणे लावावेत. 5% निंबोळी अर्काचा अथवा आझाडायरेक्टिन 10,000 ppm 1 मिली प्रति लिटर किंवा 1500 ppm 2.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. प्रशोषण करणाऱ्या किडींसाठी व्हर्टिसिलियम लिकॅनी या उपयुक्त बुरशीची 4 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी SLNPV 500 मिली प्रति हेक्टरी याप्रमाणे फवारणी करावी. कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. अशा प्रकारे वेगवेगळ्या कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीचा वापर करून एकात्मिकरित्या कीड व्यवस्थापन केल्यास कपाशीवरील कीड व्यवस्थापन यशस्वीरित्या होईल.